वी स्टार्ट. आता आपण काय करणार आहेत आज, जे सॉल्व एक्झाम्पल होते ते तुम्ही सहज चांगल्या पद्धतीने पाहू शकता आणि सहज तुम्ही पण सोडवू शकता. त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तुम्ही मला विचारू शकता, जे ऑलरेडी पुस्तकामध्ये सॉल्व करून दिले. अतिशय सोपे उदाहरण आहेत पहा. वेळ मिळाला तर सॉल्व उदाहरण सुद्धा घेण्याचा माझा प्रयत्न राहील. टुडे वी स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.1. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करणार आहोत. देन स्टार्ट फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज base of triangle is 9. Base of triangle is 9 and height is 5. Base 9 आहे, height 5 आहे. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of this triangle. त्या एरियाचा रेशो तुम्हाला फाइंड करायचा आहे. हा तुम्ही तर दोन पद्धतीने एक्झाम्पल सोडवू शकता. फर्स्ट मेथड कोणत्या पद्धतीने सोडवू शकता? हे ट्रायंगल A1, area of first triangle is A1, area of second triangle is A2 असंही मानू शकता. किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही ते ट्रायंगल इथं मानू शकता. एरिया दोन ट्रायंगल या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. पहा, दोन ट्रायंगल इथं काढून घ्या. फर्स्ट ट्रायंगल इज ABC and height of that triangle ABC, height is AD. Second triangle is PQR and height of triangle PQR is PS. या पद्धतीने पण मांडू शकता. पहा, बेस ऑफ ट्रायंगल आपण इथं मानूया. लेट ट्रायंगल ABC is a first triangle. Triangle ABC is a first triangle and triangle PQR is second triangle. असे मानू शकता. Second triangle. In triangle ABC, base is equal to, base किती दिलाय पहा, पहिल्या ट्रायंगलचा बेस दिला BC. BC इज इक्वल टू किती दिलं तुमच्या उदाहरणामध्ये 9. ओके. हाईट इन ट्रायंगल ABC, हाईट इज इक्वल टू AD इज इक्वल टू किती दिलेली आहे 5. ओके, त्याला काही युनिट दिलेलं नाही, आपण असं ठेवूया. इन ट्रायंगल PQR, बेस इज इक्वल टू, बेस आहे QR is equal to जो कि दिलेला आहे 10. ओके. and height is equal to PS is equal to 6. Okay. After that we know that the ratio of areas of two triangles is equal to the ratio of products of their bases and corresponding height. त्याच्या बेस बरोबर आणि corresponding height च्या गुणाकाराबरोबर त्याचा रेशो असतो. आपण प्रॉपर्टी तर लिहूया. पहा, द रेशो ऑफ प्रॉपर्टी लिहायची. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू देयर इज इक्वल टू रेशो ऑफ product of, कशाचा product of their bases and corresponding heights. We know the property, the ratio of area of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding height. हे आपल्याला काल आपण शिकलेलो प्रॉपर्टी. Therefore आपल्याला काय करायचंय, find the ratio of areas of two triangles. Therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to काय, base into height. Base into height means BC into AD divided by base into height. Second triangle चा QR into PS. Therefore
बेस आहे 10 आणि हाईट आहे 5. 10 आपलं 9 into 5 divided by 10 into 6. 10 into 6. तुम्ही कट करू शकता पहा. 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9. उरलं काय? 3 into 1 3, 2 into 2 4. Therefore ratio of areas of two triangles is equal to किती आलं? 3:4. इथं तुम्ही खाली शेवटी लिहा 3:4 किंवा 3/4. तुमचा आन्सर 100% बरोबर आहे. आन्सर मध्ये काय अडचण नाही. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल तुम्ही सहज सोडू शकता. काय केलं पहा, ट्रायंगल ABC इज अ फर्स्ट ट्रायंगल. ट्रायंगल ABC फर्स्ट ट्रायंगल मानला. ट्रायंगल PQR इज अ सेकंड ट्रायंगल असंच मानावं, असं काही नाही. अशाही पद्धतीने सोडू शकता तुम्ही. तुमच्या एक्झाम्पल मध्ये उदाहरणं दिलेली नाहीत, ट्रायंगल दिलेले नाहीत. तुम्ही असं मानू शकता एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज A1, एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज A2. आणि मग द रेशो ऑफ डायरेक्ट लिहू शकता. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. असं डायरेक्ट लिहू शकता. आणि मग A1 upon A2 इज इक्वल टू 9 into 5 वरती आणि 10 into 6 खाली असं लिहू शकता. दुसऱ्या पद्धतीने अशा पद्धतीने उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. ही पद्धत अतिशय सोपी. या पद्धतीने मी काय केलं, ट्रायंगल ABC इज द फर्स्ट ट्रायंगल मानला. PQR इज द सेकंड ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC बेस इज इक्वल टू BC इज इक्वल टू 9, height is equal to AD is equal to 5. This is our given information. In triangle PQR base is equal to QR. QR is equal to 10 दिले. Height PS is equal to 6 दिले. काल शिकवलेली प्रॉपर्टी इथं लिहिली मी. The ratio of area of two triangles is equal to ratio of products of their bases and corresponding heights. मग मी वरती लिहिलं area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to base into height divided by base into height. याचा बेस आहे 9 आणि हाईट आहे 5. 9 into 5 divided by 10 into 6. 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9. 3 into 1 3, 2 into 2 4, 3:4. रेशो इज इक्वल टू 3:4. अशा पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल सोडवायचं होतं. तुम्ही सहज सोडू शकता. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे त्यांनी आपल्या मोबाईलचा स्क्रीनशॉट काढा आणि हे लिहून ठेवा किंवा नंतरही तुम्ही त्या व्हिडिओ पाहून सोडू शकता. देन वी सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल सोडवणार आहे. पहा सेकंड एक्झाम्पल मध्ये फिगर दिलेली आहे. Okay. This is a right angle. This is right, also right angle. A B C D. A B C and D. What is our given information in the figure? Given information एकदा आपण सॉल्व करताना लिहित जायची. Given information काय आहे? BC perpendicular to AB. Okay. BC perpendicular to AB. After that, AD perpendicular to AB. Okay. AD perpendicular to AB. BC is equal to 4. AD is equal to 8. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 3 ते 4 विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल सोडून मला आज पाठवले होते. अगोदर काल शिकवलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रॅक्टिस सेट सोडवला. त्यांचं खूप खूप अभिनंदन. बाकीच्यांनी प्रयत्न करा. BC is equal to 4, AD is equal to 8. Find काय फाइंड करायचं पहा. Find area of triangle ABC divided by area of triangle ADB is equal to what? अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपण सर्वांना सोडवायचे पहा. BC is perpendicular to AB. BC is perpendicular to AB. AD is perpendicular to AB. AD is perpendicular to AB. In this figure, pata in triangle ABC, base is AB and height is BC. Also in triangle ADB मध्ये सुद्धा AB is base and AD is height. It means triangle ABC and in triangle ADB there is the same base. किंवा असंही म्हणू शकता triangle ABC and triangle ADB
हॅव अ कॉमन बेस. तुम्ही दोन्ही काही पण म्हणू शकता. या दोन्ही ट्रायंगलचा कॉमन बेस आहे ते आपण लिहूया. मग ट्रायंगल ABC and triangle ADB have a common base. त्यांच्या दोन्हीचा कॉमन बेस आहे. कॉमन बेस कोणता कॉमन बेस आहे? कॉमन बेस AB. ट्रायंगल ABC ट्रायंगल ADB have a common base AB. त्यांचा बेस कॉमन आहे AB. काल मी एक कंडिशन सांगितली होती. द एरिया ऑफ ट्रायंगल the ratio of area of triangle with equal base. त्यांचा जर इक्वल बेस असेल तर इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. ज्यांचा बेस कॉमन असतो त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाइटच्या प्रोपोर्शनल मध्ये असतो, हाइटच्या प्रमाणामध्ये असतो. या पद्धतीने आपण सोडू शकतो. पाठ सहज तुम्ही सोडू शकता. इथे ती प्रॉपर्टी लिहूया. द रेशो ऑफ areas of two triangles, the ratio of areas of two triangles is the ratio of areas of two triangles with equal base, with किंवा having सुद्धा म्हणू शकता, with equal base is equal to ratio of their corresponding heights. काय प्रॉपर्टी आहे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. इथे इक्वल बेस आहे. इज इक्वल टू कशाला इक्वल टू? रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. त्या करस्पॉन्डिंग हाइटच्या रेशो इतकी इक्वल असते. पण जे विद्यार्थी आता नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी परत एकदा सूचना मी देतो. जर तुम्ही पहिले एक्झाम्पल पाहिलं नसेल तर नंतर हा क्लास संपल्यानंतर परत एकदा लिंकला टच करून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ परत पाहू शकता. काही काळजी करण्याची गरज नाही. ओके. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle ADB is equal to काय सांगितलं आपल्याला? त्याचा रेशो करस्पॉन्डिंग हाइटच्या रेशो इतका. ABC ची हाइट पहा कोणती? ABC ची हाइट काय? BC divided by ADB ची हाइट AD is equal to BC काय दिली पहा? BC is equal to 4 and AD is equal to 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8 is equal to 1/2. Therefore the ratio काय आला? 1:2. area of triangle ABC divided by area of triangle ADB काय आला? 1/2 means 1:2. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचे. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. आपल्याला ही फिगर दिली होती. BC परपेंडिक्युलर टू AB दिलं होतं. AD परपेंडिक्युलर AB दिली होती. पहा in triangle ABC base is AB and in triangle ADB base is also AB. म्हणून मी तर काय केलं? triangle ABC and triangle ADB have a common base. त्या दोघांचा कॉमन बेस आहे. काल आपण शिकलो होतो ज्यांचा इक्वल बेस असतो, ज्यांचा कॉमन बेस असतो त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाइटच्या प्रोपोर्शनल मध्ये असतो. The ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. त्यांच्या करस्पॉन्डिंग हाइटच्या इक्वल असतो रेशोच्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू त्यांच्या हाइट कोणत्या आहेत पहा? BC and AD. BC upon AD. BC गिवन आहे 4, AD गिवन आहे 8. 4 upon 8, 4 2 जा 8, 1/2. दिस इज द आन्सर. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं होतं. त्यानंतर क्वेश्चन 3 आपण करूया. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचंय ते स्क्रीनशॉट मारू शकता, नंतर लिहू शकता. अतिशय सोपं आहे पहा. पण एकदा समजून घेतल्याशिवाय कोणीही लिहायचं नाही पहा. एकदा समजून घेतलं पाहिजे अगोदर. समजून घेण्याच्या अगोदर लिहिल्यानंतर काही उपयोग होत नाही. आपल्याला ते समजायला पाहिजे. लिहिणं नाही काही महत्त्वाचं नाही. लिहायला तुम्ही तुमच्या मनानं पण लिहू शकता. थर्ड एक्झाम्पल आपण सोडवणार आहे पहा. मी अगोदर फिगर काढतो जी की तुम्हाला समजेल.
ओके, नाव लिहूया. P Q R T S. ऑब्झर्व द फिगर. फिगरचं ऑब्झर्वेशन करा. त्यानंतर आपण गिव्हन इन्फॉर्मेशन लिहूया. गिव्हन इन्फॉर्मेशन काय का? सेगमेंट PS. सेगमेंट PS is perpendicular to segment RQ. Okay, segment RQ. Segment QT. Segment QT is perpendicular to segment PR. Segment PR. If RQ is equal to 6, PS is equal to 6, and PR is equal to 12, then find QT. QT फाइंड करायचं आहे. फक्त थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की QT ही लेंथ आपल्याला फाइंड करायची. PS RQ दिली. RQ किती दिली? 6 दिली. की RQ म्हणजे एवढी 6 दिली. PS 6 आहे. ही PS 6 आहे. त्याच्यानंतर आणखी काय दिले? पण PR 12 आहे. ही पूर्ण PR ही आहे 12. ओके, ही PR 12 आहे. हाऊ टू फाइंड द आन्सर. आता याचा आन्सर आपण कसं फाइंड करणार आहे पहा. थोडंसं व्हेन वी ऑब्झर्व द फिगर, ही ऑब्झर्व करा फिगर. ट्रायंगल PQR इज अ गिवन. PQR गिवन दिलेला आहे ट्रायंगल. या PQR ट्रायंगलची हाईट काय आहे पहा? PS ही त्याची हाईट आहे. तुम्ही म्हणता असं कसं? तुम्हाला काल पण मी ही गोष्ट सांगितली होती. एखादा ट्रायंगल अशा स्वरूपात ज्यावेळेस असतो पहा, then this triangle is as this line PQR. हा अशा स्वरूपाचा ट्रायंगल आहे. हे जर इकडे इन्क्रीज केलं आणि याची हाईट या अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढून याची हाईट काढली जाते. त्यामुळे ट्रायंगल PQR, when RQ is the base, that time PS is the height. जेव्हा या फिगर मध्ये RQ बेस असेल तेव्हा PS त्याची हाईट असेल. एक नंबर ही गोष्ट. त्याच्यानंतर when PR is the base, जेव्हा PR ला आपण बेस मानू, that time QT is the height. त्यावेळेस QT त्याची हाईट असेल पहा. जेव्हा RQ बेस मानू त्यावेळेस PS ही हाईट असेल, कारण परपेंडिक्युलर काढलेला आहे PS. when PR is the base, that time QT is the height. दोन वेगवेगळ्या वेळेस बेस वेगळा आणि हाईट वेगळी घ्यावी लागते आपल्याला. अशा पद्धतीने हे समजून जर घेतलं, पण एरिया जो आहे तो एरिया तर सेम राहणार आहे. ज्यावेळेस बेस RQ घेतात त्यावेळेस हाईट PS घ्यायची. ज्यावेळेस बेस PR घेतात त्यावेळेस हाईट QT घ्यायची. एरियामध्ये काही फरक पडणार नाही. ओके, त्या पद्धतीने आपण लिहू. इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR मध्ये काय? ट्रायंगल PQR मध्ये इन ट्रायंगल PQR when QR is a base, QR is a base, then height is equal to PS. In triangle PQR, when QR is the base, जेव्हा QR बेस मानतात त्यावेळेस हाईट इज PS. ओके, when PR is a base, जेव्हा तुम्ही PR बेस मानतात, PR is a base, then height is equal to, त्यावेळेस हाईट काय आहे? QT. ओके, therefore area of, आपल्याला काय माहिती? एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to, एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 1/2 into base into height. हे आपल्याला एरियाचं फॉर्म्युला माहिती. या फॉर्म्युल्याने आपण फक्त मांडूया. therefore when QR is the base, then height is equal to PS. therefore 1/2 is equal to, ते तुम्ही दोन्ही पद्धतीने मांडू शकता. इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 1/2 बेस into height. 1/2 बेस काय घ्यायचा आहे आता? बेस आहे QR किंवा RQ म्हणा, काही म्हणा. RQ into height त्यावेळेस काय? PS. आता ज्यावेळेस बेस आपण PR घेणार आहे त्यावेळेस एरिया ऑफ ट्रायंगल
पी क्यू आर इज इक्वल टू 1/2. आता बेस काय घ्या, पी आर इज इक्वल टू हाईट काय घ्या, QT. ओके, याला 1 नाव देऊ, याला 2 नाव देऊ. दोन्ही पण एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे, इथं पण एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, मग हे दोन्ही इक्वल मानू आपण. 1/2 into RQ into PS is equal to 1/2 into PR into QT. 1/2 कॅन्सल झाले. आता पहा RQ आणि PS ची किंमत टाकू. इथं लिहितो म्हणजे दिसेल तुम्हाला. RQ into PS, RQ into PS, RQ ची किंमत आहे 6, PS ची किंमत आहे 6. 6 into 6 is equal to PR ची किंमत काय, 12 into QT ची किंमत काय काढायची तिथं आपल्याला, is equal to QT. ओके, 6 into 6 36 is equal to 12 into QT. हे 12 इथं मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये तिकडे आलं, डिवायडेशन फॉर्म मध्ये होतील. QT is equal to 36 divided by 12. QT is equal to 12 3 जा, therefore QT is equal to 3. अशा पद्धतीने सोडू शकता. दुसऱ्या पद्धतीने सोडू शकता, ज्या पद्धतीने आपल्याला बेस इनटू हाईट आपण डायरेक्ट लिहू शकतो. ते रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. PQR ला दोन ट्रायंगल मानायचे, एकदा RQ बेस मानायचा, एकदा PS हाईट मानायची, एकदा PR बेस मानायचा, एकदा त्यावेळेस QT हाईट मानायची. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of their products of corresponding bases and corresponding height. मग यावेळेस corresponding base आणि याची corresponding height 6 म्हणजे 6 into 6. ओके, त्याच्यानंतर हे बरंच काही नाही लिहिलं तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR, when PR is the base, ज्यावेळेस PR ला तुम्ही बेस मानाल त्यावेळेस QT काय घ्यावं लागेल, त्याची हाईट घ्यावं लागेल. मग काय येईल त्याचं उत्तर पहा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to PR into QT. म्हणजे PR ची लांबी किती आहे, 12. QT काढायची, जशीच्या तशी मांडायची. अशा पद्धतीनं हे दोन 12 इथं गुणिले तिकडे आल्या भागिले झाले 12 × 36. QR येईल 3. आपण कोणत्या पद्धतीने सोडवलं ते एकदा मी तुम्हाला डिटेल सांगतो. PQR मध्ये काय लिहिलं मी, when QR is a base, QR is a base तुम्ही RQ लिहू शकता. हाईट इज PS, त्यावेळेस हाईट PS असेल. when PR is a base, ज्यावेळेस PR ला बेस मानाल, then height is QT, त्यावेळेस हाईट काय येईल, QT. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 1/2 into base into height. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to RQ ला बेस मानल्यानंतर बेस into height, PQR is equal to 1/2 into PR into height QT. फ्रॉम 1 and 2 दोन्ही पण एरिया PQR चे त्यांना एकमेकांच्या समोर मांडू. 1/2 कॅन्सल होतील. RQ आणि PS ची किंमत टाका, PR आणि QT ची किंमत टाका. RQ ची किंमत 6, PS ची किंमत 6, PR ची किंमत 12, QT ची किंमत काढायची. ते 12 इकडे आले. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं होतं. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे ते स्क्रीनशॉट काढू शकता. After that we solve the fourth example. याच्यानंतर आपण फोर्थ एक्झाम्पल सोडवणार आहोत. हा फोर्थ एक्झाम्पल काय, अतिशय सोपं आहे. दिसताना फक्त फिगर मोठी दिसत आहे, एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. This is two parallel lines. या दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय केलंय पहा, ट्रायंगल ABC. ओके, this is triangle ABC. After that this is another triangle, this is another triangle and height. की हाइट आहे पहा, नाव दिवूया आपण त्याला A B C D, A B C D and P. ओके, दिलेले काय आहे, दिलेले काय पहा, AP परपेंडिकुलर टू BC, AP परपेंडिकुलर टू BC. ओके, AD पैरेलल टू BC, AD पैरेलल टू BC. काय फाइंड करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल
BCD कोणता फाइंड करायचा नीट लक्ष द्या आता पहा AD and BC are parallel lines पहा AD आणि BC parallel दिल्या AP perpendicular to BC AP perpendicular to BC दिले काय काढायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC ABC आणि दुसरा इज टू काढायचं BCD when we observe these two triangle जेव्हा आपण ABC आणि BCD या दोन ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करू एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे these two triangles in between the two parallel lines दोन्ही ट्रायंगल कशाच्या मध्ये पॅरलल लाईनच्या मध्ये we know that the distance between two parallel line is constant दोन पॅरलल लाईनच्या मधलं डिस्टन्स कसं असतं कॉन्स्टंट असतं therefore these two triangles have equal heights त्यातलं डिस्टन्स कॉन्स्टंट असतं म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट काय येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे आता तुम्ही म्हणता कशी सर सांगा एकदा ट्रायंगल ABC मध्ये हाईट काय आहे AP and in triangle BCD BCD ची हाईट कोणती काढावी लागेल आपल्याला ओके we construct the height अशा पद्धतीने आपण हाईट कन्स्ट्रक्ट करू शकतो इथे काही पण नाव द्या ओके इथे m नाव द्या तुम्ही मग AP is equal to DM का आलं because distance between two parallel lines is constant दोन्ही दोन पॅरलल लाईनच्या मधलं डिस्टन्स कॉन्स्टंट असतं therefore in triangle ABC आणि in triangle BCD काय होईल मग त्यांचं डिस्टन्स कॉन्स्टंट होईल म्हणजे दोन्हीची हाईट काय येईल सेम येईल ओके पहिली गोष्ट कळली आपल्याला हाईट सेम आली दुसरी गोष्ट इन ट्रायंगल ABC बेस इज BC हाईट इज AP इन ट्रायंगल BCD बेस इज BC इट मीन्स दैट बोथ द ट्रायंगल हैव कॉमन बेस इथं काय कॉमन बेस आहे हाईट सुद्धा सेम आहे बेस सुद्धा सेम आहे त्याचा रेशो काय येणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आता कळलं तुम्हाला कालच मी प्रॉपर्टी शिकवली होती जर बेस सेम असेल हाईट सेम असेल तर त्यांचा रेशो 1:1 असतो फक्त आता लिहायचं कसं एवढाच प्रश्न आहे आपण लिहूया ट्रायंगल ABC and triangle BCD lies in between two parallel lines lies between two parallel lines हे दोन्ही ट्रायंगल कशामध्ये हे दोन्ही ट्रायंगल एका पॅरलल लाईन्स मध्ये पहा ट्रायंगल ABC and triangle BCD lies in between two parallel lines therefore their heights are same ओके त्यांच्या हाईट सेम झाल्या त्यानंतर काय लिहिणार आहेत आपण ट्रायंगल ABC and triangle BCD have a common base which is कोणता आहे कॉमन बेस which is BC पहा triangle ABC and triangle BCD and BCD have a common base which is BC base common है heights equal है therefore the ratio of areas of two triangles ratios of two triangles with equal base and equal height is 1:1 आपल्याला माहिती आहे the ratio of areas of two triangles with equal base and equal height is 1:1 असंही करू शकता या हाईटला h नाव देऊ शकता इथे h नाव देऊ शकता आणि मग या पद्धतीने एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle BCD is equal to असं पण लिहू शकता बेस इनटू हाईट किंवा डायरेक्ट 1:1 लिहिलं तरी तुमचं उत्तर चुकणार नाही ज्यांना थोडं डिटेल लिहायचं आणखी अशा पद्धतीने लिहू शकता बेस इनटू हाईट काय मानले आपण h बेस इनटू हाईट BC इनटू h BC कॅन्सल h कॅन्सल इज इक्वल टू 1:1
कोणत्याही पद्धतीने लिहा, काही फरक पडत नाही, कारण बेस इक्वल आहे आपण लिहिलंय इथं कॉमन बेस. त्यानंतर हाईट इक्वल इथं लिहिलंय आपण, देअर हाईट्स आर सेम, हाईट सेम आहे, बेस सेम आहे, त्यांचा रेशो येणार आहे 1:1. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवायचं होतं. मला वाटतं तुम्हाला सर्वांना हे एक्झाम्पल अतिशय चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. निश्चितपणे कोणाला काही अडचण येणार नाही. लिहून घेऊ शकतात किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतात. काय केलं मी परत एकदा सांगतो. ट्रायंगल ABC and triangle BCD lies in between two parallel lines. दोन पॅरलल लाईनच्या मध्ये therefore their heights are same. त्यांच्या हाईट सेम येतील कारण त्यांचा रेशो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स is constant. हे कॉन्स्टंट असतं. therefore triangle ABC triangle BCD have common base. त्यांचा कॉमन बेस आहे. BC हा त्यांचा कॉमन बेस आहे. the ratio of areas of two triangles with equal base and equal height is 1:1 असतो. तरी पण मी लिहिलंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू BC into height, BC into height, BC into height. हाईट सेम आहे, हाईट कॅन्सल, BC कॅन्सल, 1:1 अशा पद्धतीने सोडवू शकता. आणि यानंतर आपण लास्ट एक्झाम्पल, या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट एक्झाम्पल घेणार आहे. पहा लास्ट एक्झाम्पल काय आहे. दोन ट्रायंगल दिलेले आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल, त्याच्यामध्ये बरेच ट्रायंगल आहेत पहा. एक ट्रायंगल आपण फिगर काढून घेऊया आधी. This is triangle ABC. After that अशा पद्धतीने फिगर आहे. ओके, आणि हाईट. त्यानंतर आपण नाव देऊया त्याला. A B C P Q D. ओके, पहा काय काय विचारलंय पहा. दिले काय, PQ परपेंडिक्युलर टू BC. ओके, PQ परपेंडिक्युलर टू BC. त्याच्यानंतर काय दिले की AD परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC. त्यानंतर आपल्याला चार रेशो विचारलेत पहा इथं. फाइंड द फॉलोइंग रेशो. चार रेशो विचारलेत. फर्स्ट रेशो इज एरिया ऑफ ट्रायंगल PQB divided by area of triangle PBC, area of triangle PBC. सेकंड रेशो काय विचारलाय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC divided by area of triangle ABC, area of triangle ABC. त्याच्यानंतर आणखी दोन रेशो विचारले. एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle ADC. आणि फोर्थ रेशो विचारलाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC divided by area of triangle PQC. चार सब क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये विचारले. काय दिले पहा, PQ परपेंडिक्युलर टू BC and AD परपेंडिक्युलर टू BC. In all the triangles there have a common base असं नाही म्हणता येणार, पण their bases are collinear. सगळ्यांचे बेसिस काय कोलिनियर आहेत. आता पहा आपलं अगोदर आपण फक्त फर्स्ट रेशोचा विचार करू. in triangle PQB and PBC, PQB and PBC. When we observe these two triangles, दोन ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करा. PQB PBC, both the triangles have common vertex P. दोन्ही मध्ये कॉमन वर्टेक्स P आहे. their bases are collinear. त्यांचे बेसिस कोलिनियर आहेत. therefore their heights are same. PQB मध्ये PQ ही हाईट आहे, PBC मध्ये सुद्धा PQ ही हाईट आहे. they have equal height, they have same height. therefore the ratio is equal to the proportional to the basis. मग त्यांचे रेशो हे कशाचे इक्वल असतील, रेशो द बेसिस. therefore मग कसं सोडवायचं पहा. फर्स्ट आपण एक्झाम्पल आपण सोडूया त्यातलं. एरिया ऑफ ट्रायंगल PQB divided by area of triangle PBC.
इज इक्वल टू, हे आपण सुरुवातीला सोडूया. काय लिहिणार आहेत आपण? इन ट्रायंगल PQB किंवा असं लिहिणार आहे ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC. Triangle PQB and triangle PBC have a same height. Have a same height. इथं आपलं स्टेटमेंट लिहा. आपलं स्टेटमेंट काय आहे? The ratio of two triangles. The ratio of two triangles with equal height. With equal height is equal to a ratio of their corresponding bases. Their corresponding bases. ज्या त्रिकोणाची इक्वल हाईट असते त्याचा रेशो इक्वल बेसिसच्या रेशोच्या प्रमाणात असतो. Therefore area of triangle PQB divided by area of triangle PBC is equal to PQB चा बेस काय का? QB किंवा BQ. BQ divided by PBC चा बेस BC. हे झालं आपलं आन्सर. इतकं सोपं आहे पहा. फक्त काय लिहायचंय? हॅव सेम हाईट किंवा इक्वल हाईट म्हणून लिहायचंय. The ratio of two triangles with equal height, त्यांचा रेशो काय असतो? is equal to the ratio of their corresponding bases. मग त्याचे बेस लिहायचे. PQB चा बेस BQ आणि PBC चा बेस BC. ते अतिशय या सोप्या पद्धतीने सोडवायचं होतं. झालं आपलं पहिल्याचं आन्सर. यांना तुम्हाला लिहून घ्यायचे ते लिहून घेऊ शकता. पहिले एक्झाम्पल आपलं सोडवून झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा सेकंड काय लिहायचं आपल्याला. सेकंड एक्झाम्पल काय आपलं? सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PBC divided by area of triangle ABC is equal to, observe these two triangle ABC, PBC and ABC. PBC and ABC. When we observe this triangle, their bases are same. Bases are equal. त्यांची bases equal आहे. PBC, ABC. Heights are different. इथं लिहू शकता. Triangle PBC and triangle ABC have a same base किंवा on the same base असं पण लिहू शकता. Triangle PBC and triangle ABC on the same base. On the same base BC. कशावरती? ट्रायंगल PBC and triangle ABC on the same base BC. PBC and ABC is on the same base BC. दोन्ही ट्रायंगल BC वरती. इथं स्टेटमेंट लिहायचंय. काय स्टेटमेंट आहे आपलं? The ratio of areas of two triangles with equal base is equal to the. कालचं स्टेटमेंट परत सांगतो. The ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding height. त्याच्या corresponding height चे इथे स्टेटमेंट लिहा तुम्ही. काय ते स्टेटमेंट? मी फक्त स्टेटमेंट शब्द लिहितो. तुम्ही ते पूर्ण स्टेटमेंट इथे लिहायचंय. The ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding height. Therefore काय? Area of triangle PBC divided by area of triangle ABC is equal to the. त्यांचा बेस इक्वल आहे. त्याची फक्त हाईट्स लिहायची आपल्याला. PBC ची हाईट पहा. PBC height of triangle PBC is PQ. Therefore PQ divided by height of triangle ABC. ABC ची हाईट काय? AD is equal to AD. ते अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवायचं आहे. फक्त 3 ओळीमध्ये उत्तर आहे. तुम्हाला इथे मध्ये स्टेटमेंट लिहायचं आहे आणि डायरेक्ट त्याचा रेशो लिहायचा आहे. अशा पद्धतीने हे गणित तुम्ही सोडवू शकता. ते थर्ड एक्झाम्पल. थर्ड कसं सोडवायचं आहे पहा. त्याच्यामधलं अतिशय सोपं आहे. थर्ड एक्झाम्पल सुद्धा तुम्ही सहज सोडवू शकता. थर्ड इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ADC. पहा ABC
and area of triangle ABC. When we observe these two triangle ABC and triangle ADC, that time we know that they have the same height AD. AD is the same height of triangle ABC आणि ADC. ABC आणि ADC मध्ये कॉमन हाईट आहे which is AD. Then we write, तर आपण लिहू शकतो पहा इथे एक थर्ड एक्झाम्पल आहे म्हणून मी लिहिलं नाही. ट्रायंगल ABC and triangle ADC have a common height which is AD. इथं स्टेटमेंट लिहावं लागेल आपल्याला. इक्वल हाईट असल्यानंतर काय स्टेटमेंट आहे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. जर हाइट्स इक्वल असेल, triangle ABC and triangle ADC. Triangle ABC and triangle ADC have a common height which is AD. AD ही त्यांची कॉमन हाइट आहे. The ratio of, आपण काल प्रॉपर्टी शिकलो, the ratio of areas of two triangles with equal height, त्यांची जर हाइट इक्वल असेल, is equal to the ratio of their corresponding bases. त्यांच्या corresponding bases रेशो इतका त्यांचा एरियाचा रेशो असतो. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADC is equal to, त्याचा बेस भाग कोणता आहे? ABC चा बेस कोणता आहे? BC divided by ADC चा बेस आहे DC. ओके, हे अशा पद्धतीने अतिशय सोपं गणित आहे जे की आपल्याला सोडवायचंय. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल जे अतिशय सोपं आहे ते सुद्धा. For last example, area of triangle ADC divided by area of triangle PQC. हे example सोडवायचं आहे आता. ADC in this ADC, DC is a base, AD is height. In PQC, QC is a base and PQ is a height. पहा याचा बेस वेगळा आहे आणि याची हाईट सुद्धा वेगळी. बेस आणि हाईट दोन्हीपैकी काहीच इक्वल नाही. कसं सोडू शकतो पहा? area of triangle ADC divided by area of triangle PQC is equal to, हे सोडवायचं आहे आपल्याला. बेस वेगळा आहे, हाईट वेगळी आहे. त्याची प्रॉपर्टी काय आपल्याला माहिती? काय प्रॉपर्टी पहा? the ratio of areas of two triangles, the ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. If two triangles have different base, different height, that time the ratio of areas of two triangles is equal to the ratio of their products of their bases and corresponding height. Therefore, area of triangle ADC divided by area of triangle PQC is equal to the ADC चा बेस काय पहा? DC into height AD divided by PQC चा बेस QC into height PQ. हे अशा पद्धतीने सोडवायचे. अतिशय सोप्या पद्धतीने एक्झाम्पल आहे. बेस इंटू हाईट. हे एक्झाम्पल पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण आज घेतलेला आहे. पूर्ण प्रॅक्टिस सेट आपला सोडवायचा झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा पूर्ण प्रॅक्टिस सेट जो इथे सोडून दिलेला आहे तो तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सोडवायचा आहे. सोडवताना काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. काल मी प्रॉपर्टी दिल्या होत्या त्या सगळ्या प्रॉपर्टी तुमच्या वहीमध्ये लिहायच्या. आज हा प्रॅक्टिस सेट वहीमध्ये सोडवायचा आहे. उद्या आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा पाहणार आहे.
याच्यानंतर एक 10 मिनिटानंतर तुमचा सायन्सचा क्लास सुरू होईल. धन्यवाद सगळ्यांना.